आणि आताची महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या बंडखोर खासदारांबाबत आज निर्णयाची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा सचिवालयाकडून निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे। टीएमसीच्या बंडखोर खासदारांबाबत सुद्धा आज निर्णयाची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय माहिती? निखिला 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे, पण त्याच अधिवेशनाच्या पूर्वी लोकसभा सचिवालयाकडून या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। कारण मागच्या महिन्यामध्ये बंडखोर खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता, पण त्याला मात्र लोकसभा सचिवालयाकडून अद्यापर्यंत मान्यता दिली गेली नव्हती। पण आता जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानुसार, त्या माहितीनुसार आजच लोकसभा सचिवालय या सगळ्याबाबत निर्णय घेऊ शकतं। कारण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलेलं होतं की दोन्ही बाजूंच्या मागण्या ज्या आहेत त्या दोन्ही बाजूंचे सगळे मुद्दे विचारात घेतल्याच्या नंतरच लोकसभा सचिवालय असेल किंवा लोकसभेचे अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील। पण आज या सगळ्या संदर्भात निर्णय जो आहे तो लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता देखील सूत्रांनी व्यक्त केली जाते। निखिला, फक्त शिवसेनेचाच नाही तर तृणमूल काँग्रेसच्या देखील अशाच 20 बंडखोर खासदारांचा निर्णय लोकसभा सचिवालयाला घ्यायचा आहे आणि म्हणूनच कदाचित आजच या सगळ्याच्या संदर्भात दोन्ही पक्षांच्या बाबत लोकसभा सचिवालयाकडून लवकरात लवकर बुलेटिन जारी करून या सगळ्याबाबत निर्णय जाहीर केला जाऊ शकतो। निर्णय काय येतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल। तर शिवसेनेच्या बंडखोर खासदारांसंदर्भात आजच निर्णयाची शक्यता आहे।